वनमाळी तेही एक दिग्गज क्रिकेटपटूंमधलं एक नाव उमरोळीमधनं आपल्याला बघायला मिळतात. जतीन किणी आमच्या साथीनं अगदी खूप सुंदर पद्धतीने ज्यांनी या स्पर्धेला कव्हर केलेलं आहे. एक जबरदस्त हुशार कम्प्युटरचं खेळ, परंतु जतीन किणी नाही, ही त्यांची एक वेगळी ओळख आहे. जांभूळगाव म्हणजेच बहाडोली आणि बहाडोलीचा गोडवा काय तर त्याचं नाव जतीन. आणि दोस्तीच्या दुनियाचं एक वेगळं नातं त्यांनी क्रिएट केलं. जिथे जिथे जाल तिथे मन जिंकणारं नाव आहे जतीन किणी. आणि सातत्यानं आपण पाहतात त्यांचं आम्ही स्वागत करतो या अंतिम मॅच मध्ये. एका बाजूला मेहुल पाटील सुरुवात केली त्यांनी आणि सुरुवातीचे हे त्यांचे दिवस आहेत या लाईव्ह क्षेत्रामध्ये. येणाऱ्या काळात मेहुल पाटील या नावाची गर्दी होईल आणि मेहुल पाटील हे ब्रँड होईल. एका बाजूला आपण पाहतात कपिल पाटील सध्या पालघरभर ज्यांनी भ्रमण केलं आणि सध्या चर्चेत आहेत. पहिला बॉल पडल्यानंतर खऱ्या अर्थानं चांगला बॉल मयूरच्या माध्यमातून प्रथमेश कुलकर्णी साहेब चषकापासून ज्यांच्या समवेत एक गुणलेखनाचा एक वेगळा आढावा मिळाला. खऱ्या अर्थानं 8 ते 10 कलमांमध्ये ते पेन घेऊन येतात. मग त्याच्यामध्ये रंग तुम्हाला काळे बघायला मिळतील, हिरवा बघायला मिळेल, रेड बघायला मिळेल, ग्रे बघायला मिळेल, ग्रीन बघायला मिळतील. असे प्रथमेश कुलकर्णी देखील आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला बिटवीन द गॅप बॉल चाललाय वेगाने. निशांत वनमाळीच्या बॅटमधनं सनसनाटी 4. इथे जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 4 आहेत. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर अपोलो चिंचणीने टॉस जिंकला आणि सुरुवात केली गोलंदाजीनं. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती मयूरचं आक्रमण निशांतने केलं. याही वेळेला फटका केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. सिंगल झाली. सुशांत वजे सांगतात की भाई सिंगल ही लेना है. 3 बॉल आणि 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला ऑल इंडिया ओपनचा राजा ज्याचं नाव आहे सुशांत वजे. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकाल. येस, गाड घेतात आता लेग स्टिकला आणि तदनंतर निश्चित स्वरूपात दर्शवतील की का म्हणून माझ्या पुढे ती टॅगलाईन लागली जाते. उमरोळीचा दिग्गज लखलखता तारा दाखल झालाय गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, क्या बात आहे सुशांत वजे. यासाठी माझी ओळख आहे. चेंडू फ्लॅट अँड फ्युरियस. वन बाउन्स न बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4. चांगला फटका सुशांत वझेच्या बॅटमधनं. लेग स्टिकला उभे होते. त्यानंतर थोडे 2 स्टेप शफल झाले. शॉर्ट बॉलचा वापर मयूरचा राहिला आणि त्या बॉलवरती आक्रमण केलं. खूप सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क. अगदी तुमच्या स्मार्टफोनवरती स्मार्ट टीव्ही वरती जर 3D गॉगल लावला तर जणू काही टीव्हीचा डिस्प्ले फाडून बॉल बाहेर येईल की काय, ज्या पद्धतीने कपिल पाटील आणि एका बाजूला आपण पाहतात प्रिन्स अतुल आपल्याला पाहायला मिळतील. खूप सुंदर पद्धतीने तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काम करताय अनेक गोष्टी मी सातत्याने उल्लेख करत असतो आणि तेच कपिल पाटील बघायला मिळतात. पुढचा बॉल याही वेळेला फटका खेळलाय आणि इथे सुशांत वझे आयकॉनची खेळी जी असायला हवी ती नाही झाली. पहिल्या बॉलवरती 4 आणि दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद गॉन. जिथे आपण पाहतायत 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती धक्का 1. सुशांत वझे बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज चेतन पाटील. तोही खेळाडू एक जबरदस्त फॉर्मात आहे. सध्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मोठमोठ्या संघांमध्ये ज्यांची वर्णी लागली जाते, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा मानस तेही राखतात आणि तेच दाखल झाले ज्यांचं नाव आहे चेतन पाटील. सरपाड्याचा टायगर 6 बॉल 6 षटकार ज्यांच्या नावी अनेक वेळा राहिलेत ते चेतन आहेत. पहिलाच बॉल मयूरचा जबरदस्त राहिला चेतनसाठी. षटक संपले. पहिला षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 वरती. येणारी 5 षटक आहेत खूप महत्वाची राहतील. वेळेचा विचार केला तर आपण बघतात 2:15 झालेत. इथून 5 षटक आणि तदनंतरची एक पूर्ण इनिंग, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिल्या षटकासाठी अपोलो चिंचणीनं 4 मिनिटांचा अवधी घेतलाय.
टॉस जिंकल्यानंतर स्वीकार केला गोलंदाजीचा. पहिल्या षटकात 9 रन, एक धक्का देखील मिळाला. निशांत वनमाळी या खेळाडूला संघासाठी मध्ये उभं राहणं गरजेचं असतं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 9 वरती. ऑन स्क्रीन निशांतला आपण पाहताय. फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता मेरिटवरचे फटके कसे खेळावेत, तंत्रशुद्ध फटक्यांची निवड कशी करावी आणि ते फलंदाज अर्थात आपण पाहतात निशांत वनमाळी. स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 9 आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. विनीत आलेत. यावेळेला आपण पाहतायत फटका तर खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत तिथून सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचल ती म्हणजेच 10 वरती. VM उमरोळी आणि विपक्षात अपोलो चिंचणी या सामन्यातला अत्यंत कडवा संघर्ष, जिथे दोन संघ सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता झुंज देतात एकमेकांसमोर. उमरोळी संघानं बॅटिंग करता किमान इथून 60-70 केल्या तर दुसऱ्या डावात गोलंदाजी त्यांच्याकडे देखील चांगली आहे. मजा येईल मॅच मध्ये. या वेळेला आपण पाहतात फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या मागे धावतात परंतु चेंडू त्यांच्या आवाक्यापासून भरपूर लांब. रिव्हर्स स्विच न चेतन पाटीलच्या पाठ मधनं आलाय. 4. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 14 वरती. अपोलो चिंचणी संघ आपल्याला बघायला मिळतो गोलंदाजी करत असताना. विनीत आलेत. 2 बॉलचा खेळ त्यांनी देखील केला. 5 रनचा खर्च तो तिथे देखील होताना आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाज होतील तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. या षटकातला पुढील बॉल. या वेळेला चेतनसाठी थोडंसं चेंज ऑफ द पेस केला आणि तदनंतर शॅडो बॅटिंग मध्ये बघा फटका योग्य खेळले परंतु जो फटका ज्या वेळेला खेळले त्यावेळेला तशी बॅट नाही आली आणि त्या अनुषंगाने डॉट बॉलचा भरणा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ झालाय. 14 रन सध्या फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 14. एक धक्का लागलाय. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच आहे. वाह क्या बात आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. चेतनच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषेला क्लिअर करेल. आला युवा सेना चषक. 4. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत खऱ्या अर्थाने 4 आणि धावसंख्या 18. सुशांत वझे बाद झाल्यानंतर वेग देत आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला निशांत वनमाळी आणि एका बाजूला चेतन पाटील. सरपडाचा दिग्गज स्टार अर्थात चेतन पाटील यांना आपण पाहतात स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. इथून दुसरं षटक VM उमरोळीसाठी. 2 फलंदाज डाऊन ॲट 1 साठी चेतन आले. एका बाजूला निशांतनं गुड स्टार्ट दिला होता. सुशांतनं देखील कॉन्ट्रीब्युशन दिलं परंतु तो कॉन्ट्रीब्युशन टिकलं नाही. चांगला चेंडू वेगाने टाकला. बाउन्स देखील जिथे चांगला मिळाला. ज्या अनुषंगाने आपण पाहतात चेतन सांगतात की तो बॉल थोडासा वरती राहिला. डॉट बॉल येतोय आता. शेवटचा बॉल याही षटकात बाकी असेल. विनीत आलेत. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं जे षटक 6 षटकांचा ज्यावेळेला मॅच त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहतात तुमच्याकडे वेळ असतो. संयमानं तुम्ही खेळाला पुढे जर घेऊन गेलात तर निश्चित स्वरूपात एक चांगल्या सन्मानजनक स्कोर कार्डकडे तुम्ही येऊ शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मागच्या 2 बॉलवरती डॉट. त्याच्या आधी तुम्ही चौकार खेळलात. त्या चौकाराचं विसरलं महत्व आणि ज्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 रन फलकावरती आहेत. येऊया या पुढील षटकाच्या खेळामध्ये. आपण पाहतायत मयूर आलेत.
या वेळेला आपण पाहतात निशांत वनमाळीच्या बॅट मधनं मयूरच्या पहिल्याच बॉल वरती धमाका. नाव आहे निशांत वनमाळी. मारायचं तर टॉपच्याला आणि खऱ्या अर्थानं ज्या भूमिकेसह आलेत आणि निशांतनं अगदी खोलातला बॉल त्या बॉल वरती फोडून टाकलं, तोडून टाकलं. जिथे आपण पाहतात समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खूप चांगलं कॅमेरा वर्क. कपिल पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. जिथे आपण पाहतात शेवटपर्यंत बॉल फॉलो बघायला मिळाला. आलाय षटकार आणि धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी कडक आणि जी व्हायला देखील हवी होती. VM उमरोळी. टॉस मॅटर करत नाही तुमचा विजय, तुमचा खेळ मॅटर करतो तुमचा विजय. इथे टॉस पराभवानंतर पुन्हा एकदा निशांतच्या बॅट मधनं या षटकातला दुसरा आजच्या रजनीतला लांब आणि खूपच लांब दैदिप्यमान षटकार 6. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये मयूरच्या अगेन्स्ट मध्ये आता कट कारस्थान रचली जातात. नाव आहे निशांत वनमाळी. मॅन इन गोल्डन फॉर्म. ज्याच्या बॅट मधनं धावांची अगणित फलंदाजी खूप जबरदस्त पद्धतीने. 2 इन रो. पहिल्याच 2 बॉल वरती 12 रन. मयूरकडे एक्सपिरियन्स आहे. कमबॅक करणं ते जाणतात. निशांत सांगतील कमबॅक करायला संधी आम्ही देणार नाही. याही वेळेला बॉलला केलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील. अगदी वेगाने आले बॉल पर्यंत आणि सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं 31. 31 धावा धावफलकावरती आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच. VM उमरोळी विपक्षात अपोलो चिंचणी. VM11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चिराग तरे काका बघायला मिळतात. लाईव्ह अपडेटर, एक्स्ट्रा खेळाडू या सगळ्या गोष्टी आहेत. छोटा विराट 18 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आणि तदनंतर IPL ची स्थगिती या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. यापेक्षा दुःख नाही कुठल्याही RCB फॅनसाठी. 16 तारखेला स्पर्धा चालू होणार आहे ही देखील आशा. परंतु एकदा तुमचं सर्टन चांगलं टाइम चालू असतं त्यावेळेला मग तो ब्रेक थ्रू आला ना की मग ते क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचं नातं असो किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी असो त्या बदलतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात छोटा विराट यांना टेन्शन आहे. 16 तारखेला जर काही काळ झालं तर प्रॉब्लेम. गोलंदाज तयार. याही वेळेला चांगल्या बॉलला सन्मान मिळाला. क्षेत्ररक्षण झालंय खराब. सिंगल झाली. सिंगलला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट देखील केलं. 2 रन परिपूर्ण होतील. चेतन सांगतात भाई तिसरी पण घेऊया का. निशांतनं सांगितलं दुसरीसाठी परिश्रम घ्यावे लागले, तिसरी नाही होऊ शकत, थांबूया. धावसंख्या 34. 8 बॉल मध्ये 21 वरती खेळतात ते म्हणजेच निशांत वनमाळी. 7 बॉल मध्ये 9 वरती खेळतात ते म्हणजेच चेतन पाटील. तर मयूरच्या षटकामध्ये ज्या फलकावरती आतापर्यंत 34 लागल्यात त्यामध्ये 25 रन खर्च झाल्यात त्या म्हणजेच मयूर यांच्या. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना तुम्ही आतापर्यंत 13 मिनिटांचा अवधी घेतला. वेळ न घेता तुम्हाला 5 षटकांमध्ये 25 मिनिटांचा अवधी जो 5 षटकांसाठी आहे. या अनेक गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा VM11 उमरोळी. तयार. या वेळेला आपण पाहतात फटका फसलाय आणि आता इथे फलंदाज बाद होतील. जयेश भंडारीनं टिपलाय कॅच. गॉन. या वेळेला आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 4थ्या षटकाला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळतात. चेतन पाटील साठी विनीत यांचा
बॉल आपल्याला बघायला मिळाला अगदी खोलातला आणि त्या डॉट बॉलनं इथे सुरुवात देखील झाली. डॉट बॉलनं सुरुवात त्या धावसंख्या फलकावरती 34 VM11 उमरोळी विकी मिंकी 11 असा हा संघ आपल्याला बघायला मिळतो. उमरोळीचा दिग्गज संघाची बांधणी नुकताच उमरोळी प्रीमियर लीग झाली आणि त्यामधले तारे सितारे रती महारथी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू उचलले आणि तदनंतर या संघाची बांधणी केली. चेंडू बराच काळ हवेत खाली पोहोचलेत क्षेत्ररक्षक आणि चेतन पाटील यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज प्रणय पाटील जे मैदानाच्या आतमध्ये चेतन बाद झाल्यानंतर झालेत. मागच्या मॅच मध्ये एक षटकार तो अत्यंत महत्वाचा राहिला आणि तदनंतर आता या मॅच मध्ये एक महत्वाची लढत आहे. इथून जर जिंकलात तर उद्या किंग्स 11 पालघर या संघाला 2 हात करताना बघायला मिळेल. पहिलाच मॅच सातपाडी 11 आणि ध्रुव 11 सातपाडी. साहेब चषकाची ती सेमीफायनल आणि श्रेयस देवचे 3 चेंडू 3 षटकार गगनाला गवसणी घालणारे होते. उद्या काय होईल? विरू बाबरे बदला घेतील की अवधूत कामत पुन्हा एकदा हवी होतील? या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात ऑन साइडला फटका केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये. बॉलला फील्ड करतात. मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला गती 35. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. आजची रजनी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ऑफिशियल 5वी रजनी, परंतु 4थ्या रजनीचंच क्रिकेट आपण पाहताय. कारण एक दिवस जो पावसाचं आगमन आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ह्या युवासेना चषक उभा राहताना बघायला मिळाला. चांगलं क्रिकेट या स्पर्धेमधून बघायला मिळालं. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे परंतु चेंडूला कॅरी नाही करू शकले. धावसंख्या 2 आकार घेईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 37. एका बाजूला चिन्मय आणि चिन्मयच्या साथीनं फलंदाज प्रणय पाटील. धनित राऊत तेही खेळाडू आपल्याला आज बघायला मिळत नाही. खऱ्या अर्थानं मुंबई प्रीमियर लीग साठी सिलेक्शन झालं आणि उमरोळीसाठी अगदी आनंदाची बातमी. अभिमानास्पद आपल्या गावचा खेळाडू MPL सारखी स्पर्धेमध्ये सिलेक्ट होतोय आणि यापेक्षा आनंद नाही. फुलर लेनचा बॉल. चिन्मयीनं बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आ बैल मुझे मार. फुलर लेनचा बॉल दिला त्याच्यावरती आक्रमण केलं. शंखनाद फुंकलाय. 6. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43-43. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल या षटकातला 4थं षटक आणि या 4थ्या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं VM11 उमरोळीसाठी हे षटक चांगलं आलं. सुरुवात थोडीशी धाकधुकीची होती परंतु तदनंतर धावांचा वेग वाढत चाललाय. आता याही वेळेला फटका डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. वेगानं बॉल ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला तेवढंसं सोपं नसतं परंतु मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन ज्याने खूप चांगल्या फ्लो मध्ये आले आणि तदनंतर त्या बॉलला स्टॉप देखील केलं. अगदी वेगानं फटका डाऊन द ग्राउंड खेळला होता. क्षेत्ररक्षक आले शेवटच्या क्षणाला. खूप चांगला फील्ड झालं. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 44. षटक संपलेत ते म्हणजे 4. सुरुवात चांगली राहिली ती सध्या VM11 उमरोळी या संघासाठी. जयेश भंडारी अर्थातच आपण पाहताय जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचे एक अनुभवी खेळाडू.
इथे 44 रन झालेत, 4 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतात हर्ष बेबी खऱ्या अर्थानं संघामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत होता, परंतु UPL नंतर संघाचं बोर्डामधून नवीन टीम निवडली गेली. BCCI ने वेगळा निर्णय घेतला आणि सचिन बेबी सध्या 12th मॅन बघायला मिळतात. इथे जर आपण तपासून पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं जाकीरबाई दर्शवतात की 1 रन गतीमध्ये येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 45 रन. गोलंदाज तयार. एका बाजूला चिन्मय आहेत. चिन्मयनं मागच्या षटकामध्ये लाऊड अपील पंचांकडे मागणी केली, डॉट बॉल आलाय. जयेश भंडारी अगदी पंचांकडे आपसुकतेने पाहतात की भाई का आऊट नाहीये इथे. पंचांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि तदनंतर ऑब्स्टिकला सोडणारा तो बॉल होता. त्या अनुषंगाने बाहेर जाणारी लाईन, डॉट बॉल आलाय. 5वं षटक. 5व्या षटकात धावसंख्या आता 45 वरती. जयेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड स्टंप्स. या वेळेला फटका तर जरूर केला. तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रनआउटची संधी फेकी देखील आली वेगानं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच इथून 46. 5वं षटक. एका बाजूला प्रणय पाटील, एका बाजूला चिन्मय. 5 बॉल मध्ये 10, 200च्या स्ट्राईक रेटनं तेही खेळतात. एका बाजूला 1 बॉल 1, 100च्या स्ट्राईक रेटनं प्रणय पाटील आहेत. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल तुमच्याकडे इथून 5 मिनिटांचा अवधी आहे. 4च बॉल परिपूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने सगळं काही सुरळीत आणि योग्य वेळेमध्ये चाललंय. या वेळेला स्टेप आउट डाऊन द ग्राउंड. कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी खेचलेला युवा सेना चषक 6. बावन्न धावा धावफलकावरती. इथून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मी म्हणेन की उमरोळी संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. गोलंदाजीचं थोडंसं जे अडचण येतं, पुन्हा एकदा फटका खेळलाय स्लॉक स्वीप मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील, बॉलला फील्ड करतील आणि मिळेल इथे देखील आपण पाहू शकाल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 53. 53 धावा, 3 धक्के. इथून 8 बॉलचा खेळ बाकी असेल. वेळेचा विचार जर केला आपण आता 21 मिनिटं 22 मिनिटांचा अवधी झालाय तुमच्याकडे 2 चेंडू फेकण्यासाठी. वेळेचं बंधन आहे ते म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण पाहतायत तर 3 मिनिटं. गोलंदाज तयार. या वेळेला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजे जयेश. चेंज ऑफ द पेस. यस, या बॉलची तुमच्याकडे हाताळण जर असली तर फलंदाजाला तुम्ही भुरळ देऊ शकता, घालू शकता. ते बघायला देखील मिळालं. आता इथे आपण पाहताय डॉट बॉल, अगदी शेवटचा बॉल बाकी. 5 षटकांमध्ये किमान जर तुम्ही हेच जर सरासरी राखली, 11ची सरासरी, 10ची सरासरी, तुम्हाला 6 मध्ये 60-65 ला नाही. या वेळेला डाऊन द ट्रॅक बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर चिन्मयच्या बॅट मधनं आलाय षटकार आणि छोटा विराट कोहली त्या बॉलचा घेतोय आनंद. 6. कपिल पाटील, जतीन किणी यांचे शब्द कानावर घेत तुम्ही ज्या सगळ्या काही गोष्टी स्वीकारता या थोड्या येणाऱ्या काळात धोक्याच्या राहू शकतात तुमच्यासाठी. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 59 रन. पाच षटकांचा खेळ संपला. 59 डावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विघ्नेश यांना आपण पाहतायत. खूप चांगली सुरुवात झाली VM11 उमरोळीसाठी. फलंदाज जे प्रत्येक फलंदाज आले, प्रत्येक फलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता संघ सुसज्ज स्थितीमध्ये. क्रिकेटचा खेळच असा आहे, तुमचे सर्व खेळाडू एफर्ट्स कसे देतात. पहिलाच बॉल अगदी साऊथ आफ्रिकेच्या पिचची आठवण झाली. व्हाईट बॉल प्लस 1 बाउन्सची वॉर्न देखील केली. विरोन फिलेंडर, मिचल स्टार्क यांची आठवण झाली या बाउन्सरनं. धावसंख्या फलकावरती 60. सध्या
12चा रन रेट न जर स्कोर कार्ड वरती आले 72 होतील. आता सध्या आपण पाहतात 60 झालेत. याही वेळेला काय फटका खेळलाय प्रणय पाटीलच्या बॅट मधनं आलाय फटका. कॅच सुटला. इथे कॅच सुटल्यानंतर चिन्मय सांगतात की भाई आत्ताच तुला संधी मिळाली कुठे दुसऱ्या रनसाठी, चिल मारा. सिंगल इथून मिळते सिंगलच्या साह्यानं 61 61 रन फलकावरती. उमरोळी प्रीमियर लीग नुकताच झाली. भरपूर फॉर्मात असलेले संपूर्ण खेळाडू. स्पर्धा संध्याकाळी 4ला चालू झाली, सकाळी 9:30. लाईव्ह आणि कॉमेंटेटर यांचा कस आपल्याला बघायला मिळाला. अंपायर त्याच्यामध्ये असतील, परंतु चांगली स्पर्धा. गावचा एक सोहळा असतो. प्रत्येकाला वाटत नाही की माझ्या गावच्या लीग मध्ये आमचा संघ पुढे यायला हवा. एकंदरीत मला तरी वाटतं त्या 16 ते 18 मॅचेस होत्या. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांना स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल 65. 65 रन या फलकावरती आहेत. गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं चिन्मय उमरोळी प्रीमियर लीग मध्ये थोडे शांत राहिले, परंतु युवा सेना चषकामध्ये बरसलेत. छोटा विराट जे आहेत ते सांगतात की काश UPL ला अशी बॅटिंग आमच्या संघासाठी केली असती तर आम्ही फायनल पर्यंत आलो असतो. चेंडूंचा खेळ आपण पाहतात. पुढचा बॉल याही वेळेला क्या बात आहे चिन्मय. मैदानाच्या चहूबाजूला एकच नाव ज्याचं नाव आहे चिन्मय. क्लास बॅटिंग, द पीस ऑफ ब्रिलियंट बॅटिंग. 71 वरती धक्के 3, परंतु एका बाजूला चिन्मय 9 मध्ये खेळतात 26 आणि त्याच्या साथीने प्रणय खेळतात 4 मध्ये 9. उमरोळीच्या डगआउट मध्ये खुशीचं वातावरण आणि कारण धावसंख्यांचा वाढता वेग, तो वेग आता खऱ्या अर्थाने या मॅचला ऊर्जा देणारा राहील दुसऱ्या इनिंग मध्ये, ज्या वेळेला तुमचे गोलंदाज दाखल होतील. प्रणय पाटील एका बाजूला, चिन्मय. खूप सुंदर पद्धतीने ज्यांनी खेळ केला आतापर्यंत. चला वेळ नका घेऊ. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर आणखीन एक इनिंग. 71 या स्पर्धेमध्ये 93 ऑलमोस्ट टॉप आहेत. त्यांना थोडीच तोड उत्तर मिळेल का, परंतु 3च बॉलचा खेळ देखील बाकी आहे. याही वेळेला आजच्या रजनीतला सर्वाधिक लांब छोटा विराट. तुम मारो खाली, बाहर विराट है. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतात हा षटकार ठोकलाय. 77 रन. टिकटॉक पासून रील पर्यंत पत्तू यांचा प्रवास आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात एन्जॉय करतात आपल्या गावच्या संघासाठी. 77 चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजे 4 उर्वरित 2 बॉल आहेत. छोटा विराट सांगतात की मी 10 वेळा खाली उतरीन, बॉल आणून देईन, फक्त तुम्ही षटकार मारा. संघाचा विजय हा आमचा विजय, गावाचा विजय हा आमचा विजय. ज्या पद्धतीने आपण पाहतात 77 रन फलकावरती आहेत. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात पंच दर्शवतील की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या 78. 78 रन या फलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय. इथून 4 येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत आणि त्या उर्वरित 2 चेंडूंमागे काय होतील घडामोडी सध्या जर तपासून पाहिलं तर 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा तयार होतील. या वेळेला फटका तर फसलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि शेवटच्या क्षणाला चिन्मय यांच्या खेळीला पूर्णविराम, अंत, गॉन. इथे जर आपण पाहिलं तर सोनू आलेत. मागच्या मॅच मध्ये गोरू आलेत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला षटकार, यावेळेला बाद झालेत. धावसंख्या 78 आणि 79 धाव्यांचं टार्गेट. 79 धाव्यांचं टार्गेट बघणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.
फलंदाजी राहिली VM उमरोळीची. छत्तीस बॉल आणि गरज आहे 79 ची. गोलंदाज अनिकेत. पहिलाच बॉल अनिकेतचा. बॉलला थ्रू द कव्हर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्यापासून बॉल राहील खूपच लांब. अंकुशनं सुरुवात केली चौकारानं. जिथे तुम्ही 79चं टार्गेट ठेवलंय त्यावेळेला तुम्हाला सुरुवात आक्रमकतेने करणं गरजेचं आहे. अनिकेतला आपल्याला बघायला मिळाले. त्यांच्या मागे सुशांत वझे यष्टिरक्षणासाठी. MS धोनीचे हार्ट फॅन. 2050 पर्यंत जर IPL चालले आणि धोनी राहिले तर ते चेन्नई विपक्षात दुसऱ्या कुठल्याही संघाला सपोर्ट करणार नाहीत असे सुशांत वझे बघायला मिळतात. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलचं उत्तर फुलरलेनच्या बॉलमध्ये नाही करता आलं कन्वर्ट फलंदाजासाठी आणि अंकुशसाठी तो बॉल थोडासा कठीणच राहिला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 आहेत. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 2. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिली 2 षटकं खूप महत्वाची आहेत, मायने ठेवणारी आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू चाललाय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आलाय 4. चौकार. कशासाठी? चौकार. चौकार हा चौकार आहे भाऊ. इथे जर आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या फलकावरती आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार. आता चौथा बॉलची कहाणी काय आहे? चौथ्या बॉलची कहाणी डॉट बॉल आहे. म्हणजे 4 डॉट 4 डॉट अशी स्थिती आता बघायला मिळते. आता पुढचा बॉल जो 5वा आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असेल याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. गोलंदाज इथून तयार होतील. या वेळेला आपण पाहतात सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडासा बाहेरचा बॉल. पंच मात्र त्या बॉलला निश्चित स्वरूपात स्क्रोल करतील का व्हाईट बॉल दर्शवलाय. अगदी पंच शेवटपर्यंत गेले पुढे पाहिल्या बॉलला आणि व्हाईट बॉल तो दर्शविलाय. धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 न जाऊन पोहोचतात 9 वरती. सध्या आजच्या रजनीतला आपण आवात लास्ट मॅच. या लास्ट मॅचचा खेळ चालू आहे, घमासान चालू आहे. एक संघ सेमीफायनल खेळणार किंग्स 11 पालघरच्या विपक्षात. बॉलला खेळले कव्हरला क्षेत्ररक्षक. डीप मधनं चिन्मय आलेत पुढे. फील्ड करतील बॉलला आणि तत्पूर्वी मिळेल सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ जर तपासून पाहिलं तर 5 बॉल पर्यंत आला आणि अपोलो चिंचणी 10 वरती पोहोचली. सुरुवात बिनबाद हे महत्वाचं. एका बाजूला करण वामन तेही बघायला मिळतात. ठासून भरलंय गुणवत्ता नो डाऊट. बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. हार्ड हिटिंग साठी त्यांचा प्रामुख्यानं खेळ आहे. या सगळ्या गोष्टी ज्यांच्यासाठी बोलल्या जातात तो खेळ देखील तुम्हाला करावा लागेल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल या षटकामध्ये. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतील. अपोलो चिंचणीसाठी हा फटका कसा येईल काय येईल. डॉट बॉल आलाय. संपलंय षटक. पहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अनिकेतनं 10 रन खर्च केल्या परंतु चांगली गोलंदाजी. ज्या वेळेला तुम्ही 78-79चं टार्गेट ठेवता त्या अनुषंगाने पहिल्या षटकात 10 आल्या हरकत नाही. अजून पल्ला मोठा आहे. 30 बॉल मध्ये करायचे ते म्हणजेच 69. गोलंदाजी ट्रॅक वरती राज आलेत. राज यांना या मध्यरात्री आपलं राज गाजवावं लागेल मुख्य खेळपट्टीवरती. फलंदाजांसाठी कर्दनकाळ व्हायचं असेल तर तुमची गुणवत्ता, तुमची गोलंदाजी, तुमची लाईन ऑर लेंथ या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 69 रन. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच. जर आपण तपासून पाहिलं तर एका बाजूला VM 11 उमरोळी आणि अपोलो चिंचणी यांच्यातला आज अगदी क्वालिफायचा मॅच. जो जिंकणार तो उद्याच्या दिवसात किंग्स 11 पालघर. आले तुफान किती ज्या संघासमोर खेळताना बघायला मिळेल. हनी खान
आणि तदनंतर आपण पाहू शकाल असे दिग्गज खेळाडू बघायला मिळाले. रजत पाटीदार खूप चांगले क्रिकेट याही वेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून पुढे आले वेगानं आणि धावसंख्या इथे जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या फलकावरती. दुसऱ्या षटकात गोलंदाज राज आलेत. उद्याची अंतिम रजनी, उद्याच्या अंतिम रजनीमध्ये पहिला मॅच एक्झिबिशन आहे पालघर पोलीस विरुद्ध बोईसर पोलीस. तदनंतर पहिला सेमीफायनल ध्रुव 11 सातपाडी विरुद्ध सातपाडी 11 आणि दुसरा सेमीफायनल किंग्स 11 पालघर आले तुफान किती. आणि एका बाजूला आपण पाहतात आजच्या रजनीतला विनर बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले चांगले, बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न आपल्याला बघायला मिळाले. प्रथम यांचे प्रथम खूप चांगले प्रयत्न आणि जिथे आपण पाहतात तो षटकार तर आलाय. 17 रन फलकावरती आहेत. यष्टांच्या मागणं ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझेनं मेसेज दिलेत आता गोलंदाजाला. अमेय राऊत त्यांना देखील आपण पाहतात. इथे जर आपण पाहिलं तर खूपच बाहेरचा बॉल, नो बॉल घोषित केलाय. यष्टांच्या स्टंपच्या पिचच्या बाहेरची जी पिचिंग आहे ना त्या गोष्टी तुम्हाला नो बॉल घोषित करतील. म्हणजे पुढचा बॉल तो तुम्हाला फ्री हिटचा देखील बघायला मिळेल. नो बॉल, नो बॉल पिचच्या खूपच बाहेर आणि त्यावेळेला तो नो बॉल घोषित होतो. इथे पंचाने देखील पाहिलेला आहे. चला प्लीज वेळ न घेता उमरोळी तुमच्याकडे वेळ कमी असेल कारण टायमर चालू आहे. त्या अनुषंगाने 25 मिनिटांमध्ये 5 षटकं येणं गरजेचं असेल. पाहिलं तर नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिट वरती आहेत करण बामन. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल चांगला हाताळ राजने. रनआउटची संधी निर्माण झाली होती. नाराजगी व्यक्त करतात की भाई बॅटला नाही लागला बॉल. आता डॉट बॉल न स्कोर काढला. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 18 आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 27 बॉल मध्ये करायच्यात 61 रन या मॅचला जिंकण्याकरिता. 27 चेंडू आणि करायच्यात ते म्हणजे 61 या मॅचला जिंकण्याकरिता. पुढचा बॉल याही वेळेला राज यांच्याकडनं आता आपण पाहतात काहीतरी चुकी होत आहे. वेळ घ्या परंतु गोलंदाजी चांगली असू द्या हे मेसेज आता चेतन पाटील दर्शवतात. पुढचा बॉल देखील फ्री हिटचा येईल. राज यांचा बॉल आपल्याला बघायला मिळाला जो ही स्क्वेअर मारा. हे षटक आता संपत नाही जसं काही लांबत चाललंय. गतीश राऊत कुठे असेल तर आपण यायचंय कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. यावेळेला फटका खेळला वामन अतिशय सुंदर पद्धतीने. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4. स्पेशलिटी आहे ही फलंदाजाची ज्यासाठी ते जाणले देखील जातात. अतिशय चांगला फटका खेळला आणि बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 बिनबाद. सुरुवात इथे देखील चांगली बघायला मिळते. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच इथून 4 अपोलो चिंचणे की VM 11 उमरोळी या 2 संघांमध्ये चाललेला कडवा संघर्ष, कशमकश, द्वंद्व बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो. उद्याची अंतिम रजनी या मॅचची आपल्याला बघायला मिळते. तदनंतर एक मोठी स्पर्धा पुन्हा चालू होईल. याही वेळेला काय फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापासून बॉल राहील लांब. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 6. या वेळेला आपण पाहतायत
खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे फॉलो थ्रू मध्ये कॅचची संधी होती, नाही कॅरी करता आलं, षटक संपले. दोन षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 29 रन. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता 50 रन. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50. यावेळेला चांगली गोलंदाजी गोरू विथ द बॅट अँड विथ द बॉल. एक जबरदस्त गोलंदाज. काय घडले पंच दर्शवतील. नो बॉल. पंचांच्या नजरेत तो नो बॉल आहे आणि पंचांनी एकदा उच्च न्यायालयातून तो नो आला की मग तो नोच राहील. तुम्ही अपील नाही करू शकत. फक्त तुम्ही त्या गोष्टी चला पंच दर्शवायचं इथे काय आहे. नो बॉल आहे का. नो बॉल. फ्री हिट. नेक्स्ट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 30 आणि या पुढचा बॉल फ्री हिटचा. 24 बॉल आणि 49 रनची गरज. एका बाजूला आपण पाहतात अंकुश याही वेळेला पुन्हा एकदा नो बॉल. तुमचं नियंत्रण महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता. नियंत्रणबद्ध गोलंदाजी नाही झाली ना का या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतील. अंगावरती मात्र आपण पाहतायत बॉल आदळला. आता पुढचा बॉल हाही तेवढाच महत्वाचा. 31 रन 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्यात 48 या मॅचला जिंकण्यासाठी. गोरू मागच्या मॅचचा हिरो होता. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी, ज्यांनी चांगलं वक्तव्य मांडलं की संघाचा विजय आमचा विजय. याहींपेक्षा चांगलं क्रिकेट आम्हाला कसं खेळता येईल हे आम्ही पुन्हा प्रयत्न करू. खोलातला बॉल. चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉल पर्यंत पोहोचतील. प्रयत्न आहे दुसरीचा आणि जिथे आपण पाहतायत धावसंख्या जाऊन पोहोचतय ती म्हणजेच 2 ना आकार घेत 33. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये करायच्यात 46 रन या मॅचला जिंकण्यासाठी. 23 बॉल आणि 46चा मॅच. एका बाजूला संघ VM11 उमरोळी, एका बाजूला अपोलो चिंचणी. हे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतात एकमेकांसमोर उभे आहेत. गोलंदाज तयार. फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय अगदी वेगानं. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न भरपूर चांगले केलेत. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर काय घडलंय. सुशांत वजे अगदी वेगानं पुढे आलेत. धावसंख्या फलकावरती 3 परिपूर्ण आकार गेला आणि जाऊन पोहोचल ती म्हणजेच 36. 36 धावा धावफलकावरती. बावीस बॉल आणि 22 बॉल मध्ये 43 ची गरज आहे. एका बाजूला करण यांना आपण पाहतात. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहू शकाल
बाटची कड आणि तदनंतर मिळेल सिंगल. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला आणखीन 1 रन आकार होईल. 37 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये करायच्या तिथे 42 रन. या मॅच मध्ये आता गोरून जरी पहिले 2 बॉल नो हाताळले असेल तरी देखील या मॅचला कंट्रोल मध्ये आणलं. तदनंतरचा बॉल 2 रन, तदनंतर 3 रन, आता 1 रन असे चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात जे या षटकामध्ये परिपूर्ण त्यांनी हाताळले. ते म्हणजेच 3 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये करायचे आहेत 42 गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर खेळला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4. साधारण बॉलिंग मी म्हणेन की या बॉलला नाही तर खूपच शॉर्ट बॉल. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायच्यात 38. काही सामना रंगतोय जिथे एका बाजूला तुम्ही 78 रनचं मोठं टार्गेट उभं केलं. 79च 78 फलकावरती आल्या. त्यामध्ये आता तिसऱ्या षटकाचे आणखीन 2 बॉल बाकी असताना तुमचं फलक प्रतिस्पर्धी संघानं अपोलो चिंचणीने 41 वरती देखील पोहोचवलं. 20 बॉल 38. गोलंदाजी साधारण होते आहे. विकेट फॅक्टर भूमिका खूप महत्वाची. बिनबाद जोडी सध्या 41 ची भागीदारी. पार्टनरशिप खूप महत्वाची. एका बाजूला करण 9 बॉल मध्ये 17, 11 बॉल मध्ये 19 अंकुश. धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिली तर 41 वरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 5 बॉल अगदी शेवटचा बॉल बाकी. या बॉल वरती फटका तर खेळला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार 4. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये करायच्या 34. गोलंदाजी अंकुश समोर तुम्ही कशी करता या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल वारंवार. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 34. 3 षटकांचा खेळ संपला आणि जिथे धावसंख्या 45 लागलेत. आता चेतन पाटील हे दाखल झालेत सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. चला प्लीज वेळ घेऊ नका. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता 34 34 धावा. 3:15च्या घरामध्ये आपण पोहोचलो. 8 संघांचं शेड्यूल जरी असलं तरी थोडंसं डिले चाललंय. प्लीज वेळ कमी घ्या. गोलंदाज होतील तयार. इथे आमचे आयोजक आपल्याला बघायला मिळतात. हनी खान असतील, अमेय राऊत असतील, प्रतीक पॉप असतील, त्यानंतर प्रतीक गायकवाड यांना आपण पाहतात. पहिलाच बॉल जिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली
आणि टिपलाय कॅच गॉन. या वेळेला आपण पाहतात निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर फलंदाज आले आणि येता क्षणी आपण पाहू शकाल विनीतनं टोकलाय षटकार. आपण पाहू शकाल चेतन पाटीलचा हा चेंडू होता आणि तदनंतर आपण पाहतायत त्या बॉलवरती आक्रमण केलं फुलर लेनचा बॉल. मुख्य खेळपट्टीवरती जर टप्पा नाही पडला तर मग याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. सध्या धावसंख्या 6 न फ्लाय होते 51 वरती जाऊन पोहोचते. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये करायच्यात 28 रन या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जिंकण्याकरिता. यावेळेला बॉलला खूप चांगल्या पद्धतीने फिरवलं. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने या मॅच मध्ये सध्या आपण पाहतायत 16 बॉल 27. एक मोठं टार्गेट जरी उभं केलं तरी देखील अपोलो चिंचणी सांगते की आम्ही मोठ्या टार्गेटला तोंड देण्यासाठीच आहोत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे आपण पाहतात. व्हाईट बॉलची आता रांग लागले खऱ्या अर्थानं. पहिला बॉल विकेट षटकार आणि 2 वाईट. 16 बॉल 26 डिफरन्स 10चा आलाय या मॅचला. आता बॅटिंग करणाऱ्यासाठी टीमला चांगला चेंडू आहे. सी लाईन महत्वाची आहे. मी लेग कटर गोलंदाजामध्ये एक पाहिलेला असा गोलंदाज जो प्रत्येक फलंदाजाला भुरळ घालतो त्याचं नाव जीवा घरत. ज्यानं आजच्या संपूर्ण या दिवसामध्ये या रजनीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याच गोलंदाजाचं नाव मी घेईन कायम. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत फटका खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग मध्ये परंतु टप्पा चांगला राहिला. त्या अनुषंगाने आपण पाहतायत सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 54. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता 25 रन. एका बाजूला अंकुश आहेत 13 बॉल मध्ये ज्यांनी 23 रन केलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सध्या चर्चेतलं नाव म्हणून अंकुश आणि एका बाजूला विनीत देखील आहेत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 25 धावेंचा हा मॅच. गोलंदाज तयार. यावेळेला अंकुशनं फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळेल तिकडे सिंगल. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 5. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे 24 रन. एका बाजूला विनीत ज्यानं पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं षटकार शोधला. आता या मॅच मध्ये 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 24चा सामना आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलेला पुन्हा पुन्हा असणारा हा प्रश्न. गोलंदाज तयार होतात. याही वेळेला चेंडू चांगला हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे स्वतः यष्टीरक्षक ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे. षटक संपलंय आणि 12 मध्ये करायच्या 24. येऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा 12 मध्ये 24 ची कहाणी घेऊन. चार मिनिटांचा अवधी बाकी आहे लक्षात घ्या. उमरोळी संघ तुम्हाला हे षटक फेकण्याकरिता आणि ते षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. गोरू गौतम दाखल झालेत. गोरू या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळालंय. आजच्या रजनीमध्ये छाग आहे गुरु ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं. 2 बॉल 7 ला षटकार आणि तदनंतर एक सिंगल आणि विजयाचा घवघवा.
या मॅच मध्ये जर आता उमरोळी संघ खेळत असेल तर त्याचं सारं श्रेय जातं ते म्हणजेच गौतम गोरू यांना. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 24 रन. गोलंदाज तयार. पहिला बॉल ऑन साइडला केला अंकुशनं. क्षेत्ररक्षक आहेत राजनं इथे आपण पाहतात ॲक्युरेट फेकी. क्या बात आहे राज. जबरदस्त पद्धतीनं खूप चांगला इथे थ्रो केला. मिळते सिंगल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 23 या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला फलंदाज विनीत आहेत आणि विनीतच्या साथीनं अंकुशने 15 बॉल मध्ये 25चा जो योगदान दिलं ते महत्वपूर्ण आहे. 166 स्ट्राईक रेट तेही खेळतात. एका बाजूला 4 बॉल मध्ये 7 फलंदाज विनीत. ऑन साइडला अगदी पॅक केलंय साइड. डीप एक्सला कव्हरला एक खेळाडू, लॉंग ऑफला खेळाडू, लॉंग ऑनला खेळाडू, मिड विकेटला खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू. याही वेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग मधले. वेगानं आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीनं जिथे इथे सिंगल डबल हा खेळ चालू आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 22 रन या मॅचला जिंकण्याकरिता. आता मिड ऑफ आतमध्ये घेतले नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू आतमध्ये घेतले. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आले आणि तदनंतर डीप पॉइंट मध्ये प्रणय पाटील ते आपल्याला बघायला मिळाले डीप मध्ये होत असताना. डाव्या हाताचे फलंदाज अंकुश साठी. पुढचा बॉल व्हाईट बॉल. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 58. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 21. एका बाजूला अपोलो चिंचणी आणि एका बाजूला VM11 उमरोळी. हा मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आलाय जो खऱ्या अर्थाने एक जबरदस्त सामना आहे. VM11 उमरोळी 78 रन 79चं एक मोठं टार्गेट ठेवलं. तोही मॅच आता 10 बॉल 21 वरती येऊन थांबलाय. चांगला चेंडू. यष्टांच्या मागे चेतन पाटील ज्या वेळेला बॉल गुड लाईनला पिचिंग झाला त्यावेळेला त्यांच्या देखील मुखातून तेच शब्द आले की खूप चांगला चेंडू. सिंगल मिळते. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायच्यात 20 रन. युवा सेना चषक 20-25. अवधीत सिंग असतील, तदनंतर हनी खान असतील, पॉप असतील, अमेय असतील, मृण्मय ठाकूर असतील, रजत असतील, संपूर्ण कोर कमिटी प्रतीक असतील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जबरदस्त एफर्ट घेतले. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायच्यात 20 रन हा सामना जिंकण्याकरिता. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित करतात पंच. गोरू गौतम यांचा इथे एक्स्ट्रा मध्ये थोडासा गोलंदाजीचा मारा आपल्याला बघायला मिळाला. 9 बॉल आणि 9 बॉल 19. शेवटच्या षटकाची कहाणी किती बॉल पर्यंत जाईल गौतम आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स न. इथे देखील आपण पाहतात तिसरा व्हाईट बॉल. वाईट आणि व्हाईट बॉलची हॅट्रिक. हे 3 रन आहेत ते तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देणारे राहतील. चला प्लीज वेळ घेऊ नका जास्त. वेळेचा जर विचार केला तर आपण आतापर्यंत पाहू शकाल टाइम संपलेले देखील आहे. म्हणजे तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये देखील घ्यावा लागेल. 25 मिनिटं इथे समाप्तीवरती आलेत. अजून 3 बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत ज्या अनुषंगाने एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. 9 बॉल करायचे असते 21 परंतु या षटकात आलेत 3 बॉल वाईट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गौतम गोरू यांना आपण पाहतात. यावेळेला बॉलला तर उडवलंय राज आहेत बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात राजने खूप चांगला कॅच टिपला. फलंदाज बाद गॉन. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 61. सदा जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायच्यात 18. नवीन फलंदाज जयेश भंडारी त्यांना आपण पाहतात. आठ चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये करायच्यात 18 रन या मॅचला जिंकण्याकरिता गोरू गौतम
ज्यांनी एक मासा गळाला लावला. आता डाव्या हाताचे फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतात. अशा या सिच्युएशनला येऊन ज्यांनी अनेक वेळा सामन्यांमध्ये वजन टाकलेलं आहे, आपलं नाव ज्यांनी या अशा मॅच मध्ये अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे, तेच जयेश आपल्याला बघायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती फ्लॅट अँड फ्युरियस जयेश भंडारीच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार, 6 रन. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्यात 12 या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला VM11 उमरोळे आणि विपक्षात अपोलो चिंचणी. या दोन संघांमधला काटेकी टक्कर, कडवा संघर्षाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्यात 12. अगदी येता क्षणी पहिल्याच बॉल वरती जयेश भंडारीने बॉलला फेकून दिले ऑन साइडला. याही वेळेला फटका खेळला जिथे आहेत क्षेत्ररक्षक राज आणि टिपलाय कॅच राजने. संपलाय खेळ. जयेश सागॉन. एक खेळाडू मध्ये राहील, लक्षात घ्या, कारण टाइम्स ओव्हर या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्या अनुषंगाने या मॅचला जिंकण्यासाठी अर्थात आपण पाहतात 12 धावा गोलंदाजी ट्रॅक वरती. जर आपण गोलंदाज तपासून पाहिले तर निश्चित स्वरूपात चेतन आपल्याला पाहायला मिळतात. सहा बॉल 12ची मॅच. आता इथे आपण पाहतायत काय घडलंय. खूप चांगले यष्टीरक्षण. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11. चित्तथरारक, रोमहर्षक, कशमकश हा मॅच आपल्याला बघायला मिळतो. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्या तक्रार सध्या या मॅचला जिंकण्यासाठी चेतनकडे. ती मात्र गोलंदाजीची धुरा दिले. चेतनकडे आता या 5 बॉल मध्ये भवितव्य आहे की उद्याची सेमीफायनल खेळायला मिळेल की मग अपोलो चिंचणी या मॅच मध्ये पुढे येईल. या वेळेला आपण पाहतात फटका बिटवीन द गॅप. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. खराब गोलंदाजी. फुलर लेनच्या बॉलला नाही तारा मैदानाच्या. 4 बॉल 7. अजून देखील मॅच मध्ये वळण येऊ शकतं. अजून देखील या मॅच मध्ये रंग फुंकू शकतात, परंतु त्या योग्य वेळेत असायला देखील हवे. बिटवीन द गॅप बॉलला पाठवलं. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 7 रन. अगदी योग्य फटक्याची निवड. एका बाजूला विशाल अगदी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ज्यांनी केलं आक्रमण. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार आजच्या रजनीतला अगदी आपण पाहतात जो मॅच आहे तो म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. इथे आपण पाहतात कॅच टिपलाय. फलंदाज बाद झाले. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7.
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायच्यात 7 रन या मॅचला जिंकण्यासाठी. युवा सेना चषक उद्याची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीतला पहिला मॅच. एका बाजूला तो एक्झिबिशन असेल आणि तदनंतर सेमीफायनल क्रमांक 1 सातपाडी 11 विरुद्ध ध्रुव 11 सातपाडी. आणि तदनंतर आपण पाहतात एक सामना असा बघायला मिळेल की आजच्या रजनीतला विनर आणि किंग्स 11 पालघर आले तुफान किती जो संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि निश्चित स्वरूपात तो उद्याच्या रजनीतला दुसरा मॅच. गोलंदाज तयार. इथे बॉलला खेळून काढलंय अगदी रॉंग वन टाकला म्हणजेच गोलंदाजाचा आपण ग्रामीण भाषेत बोलतो नक्की दुसरा वाला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात 6 रन. दोन्ही डगआउट मध्ये अगदी मॅच रफ अँड टफ. एक बॉल खूप मायने राखेल या मॅचला जिंकायचं असेल तर. हा बॉल जर चांगला आला तर शेवटच्या बॉलला 1 बॉल 6. हा बॉल जर मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवरती धाव्यांचं समीकरण थोडंसं वेगळं राहील. आता काय होते आणि काय बिघडते. गोलंदाज होतील तयार. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात 6 रन या मॅचला जिंकण्याकरिता. इथे जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतात की इथे व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला आपण पाहतात गती मिळेल, आकार घेईल. आणि जिथे आपण पाहतात आता सध्या 2 बॉल आणि 2 बॉल 5. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात 5 रन या मॅचला जिंकण्याकरिता. सध्या चेतन पाटील पाहूया कुठल्या पद्धतीने या खेळाला पुढे नेतील. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 2 पूर्ण झाल्या. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजेच रन तुम्हाला 3 या मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 1 बॉल 3 चा मॅच शेवटपर्यंत सस्पेंड राहिला या मॅचचा. नवीन फलंदाज विघ्नेश 1 बॉल 3 चा स्पीड अप. वेळ जास्त घेऊ नका, लक्षात घ्या. 1 बॉल 3. एक बॉल आणि 1 बॉल मध्ये करायच्या 3 रन या मॅचला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 3 ची गरज. तुम्हाला 3 रन परिपूर्ण करणंच आहे. 2 रन सामना टाय झाला, उमरोळी जिंकेल. 1 बॉल 3 कंपल्सरी चेजिंग. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि 1 बॉल 3 चा घेऊया आनंद. 1 बॉल 3 चा मॅच. जबरदस्त लढत. एक कडवा संघर्ष तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत 1 बॉल 3 ची गरज असताना काय घडलंय मैदानाच्या आत. आणि इथे आपण पाहतायत VM11 उमरोळी सेमीफायनलचं तिकीट. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जबरदस्त पद्धतीनं VM11 उमरोळी कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे नेक्स्ट मॅच जो सेमीफायनलचा 2 असेल तो किंग्स 11 पालघर आणि एका बाजूला VM11 उमरोळी. सामना रफ अँड टफ राहिला. पत्तू क्या बात है. टिकटॉक टू रील्स पर्यंतचा प्रवास आपल्याला बघायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील. अगदी बिक्षोला लाजवतील. घरी जाऊन एकदा बघा पत्तू तुम्ही ही व्हिडिओ जी आहे. सुशांतला एका झटक्यात खाली केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जबरदस्त पद्धतीने. पत्तू व्हेरी वेल प्ले. तुम्ही सपोर्टर म्हणून खूप मोठे आहात. गावाच्या विजय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे. मॅन ऑफ द मॅच चिन्मय ठरतात. मॅन ऑफ द मॅच चिन्मय. आपण मॅन ऑफ द मॅच साठी आजचा शेड्यूल पॅक. थँक्यू सो मच.